नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। पञ्चमभागस्य 34तमी कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। राजगडच्या पद्मावती माचीवरील राजवाड्यात शांतता होती. सदरेवर कोणी नव्हते. मोरोपंत, बाळाजी वगैरे मंडळी फडात कामात गुंतली होती. जिजाबाई अद्याप देवघरातच होत्या. राजे आग्र्याला गेल्यापासून यांचा बराचसा वेळ देवपूजेत उपासा तापासातच जाई. दिवसेंदिवस त्या थकत चालल्या होत्या. त्यांच्या घायाळ मूर्तीकडे पाहिले तरी साऱ्यांचा जीव कळवळून येई. जिजाबाईंना धीराचे शब्द सांगणाऱ्यांचे शब्दही आता संपत आले होते. अनेक वदंता उठत होत्या, पण जिजाबाईंच्या कानी काही जाऊ नये याची काळजी सर्वजण घेत होते. मोरोपंत दप्तरी बसले होते. माध्यान्ह काळ टळत आला होता आणि मोरोपंतांना भेटण्यासाठी एक स्वार आल्याची बातमी घेऊन जासूद आला. मोरोपंत उठले. स्वाराला घेऊन येण्याची परवानगी दिली. मोरोपंत सदरेवर वाट पाहत होते. स्वार जेव्हा दाराशी आला तेव्हा मोरोपंतांचा विश्वास बसेना. मोरोपंत धावले. त्यांनी महादेवला कडकडून मिठी मारली. त्याला हाताशी धरून मोरोपंत दप्तर खोलीत गेले. अधीर झालेल्या मोरोपंतांनी विचारले, राजे कसे आहेत? राजे सुखरूप आहेत, महादेव म्हणाला. कुठं आहेत ते माहीत नाही, महादेव म्हणाला. त्याचा अर्थ महादेवने आग्र्याची हकीकत सांगितली. आपण आग्र्याच्या बाहेर पडेपर्यंत घडलेला सर्व वृत्तांत कथन केला व तो म्हणाला, राजांच्या आज्ञेप्रमाणे नरवर घाटी ओलांडून आम्ही राजांची वाट पाहत होतो. एके दिवशी राजे पळाल्याची धामधूम झाली आणि तपास जारी झाला. राजांच्या आज्ञेप्रमाणे मी इकडे आलो. राजांनी काय आज्ञा केली? महादेव सांगत होता. राजांनी मला निरोप देताना सांगितलं, महादेव, जेव्हा आम्ही सुटल्याचं समजेल तेव्हा तू राजगड जवळ कर. आम्ही पळालो हे कळताच साऱ्या मुलूकभर आमचा शोध जारी होईल. फार धोके पत्करून आमचा मार्ग आम्हाला आक्रमावा लागेल. तू गडावर जाताच मोरोपंतांना भेट आणि त्यांना सांग, राजे सुटले, गडावर सुखरूपपणे आले म्हणून गडावर तोफांचे आवाज करा. एवढा निरोप सांगितला की ते सर्व समजतील. मोरोपंतांच्या नेत्रांतून अश्रुधारा लागल्या होत्या. साऱ्यांच्या चेहऱ्यांवर समाधान प्रकटले होते. ते गहिवरून म्हणाले, अशा राजाची सेवा करायला मिळते, केवढं भाग्य. मला सारं समजलं. अरे राजांचा नजरबाज तुला एवढं कळलं नाही? अरे वेड्या, इथं गडावर तोफा झाल्या, राजे आल्याची बातमी पसरली की आपोआप ती औरंगजेबाच्या कानांवर जाईल. राजांचा चाललेला शोध थांबेल. राजांचा मार्ग निर्धोक होईल. तू इथंच थांब, मी मासाहेबांना भेटतो, मग तू भेट. मोरोपंत बाहेर पडले. तोच मनोहारी धावत आली. तिने विचारले, पंत, महादेव आला? छे. मनोहारी निराश झाली. ती म्हणाली, मग कुणीतरी त्याच्यासारखं पाहिलं, तसं वाटलं. भास झाला असेल. मासाहेबांची पूजा झाली? हो, नुकत्याच महाली आल्यात. मोरोपंत आत आले. जिजाबाई बैठकीवर बसल्या होत्या. शेजारी पुतळाबाई उभ्या होत्या. मोरोपंतांना पाहताच जिजाबाई म्हणाल्या, ये बाबा, का आलास? पूजा झाली का? मी जेवले का? हेच विचारायचं ना? नाही मासाहेब, एक छोटी बातमी आणली. कसली बातमी? काही कटकटी सांगू नको. काही असलं तर सोयराला सांग, ती ठरवेल. मोरोपंत नेहमीची आदब सोडून जिजाबाईंच्या जवळ बसले. सहजपणे म्हणाले, मासाहेब, राजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या. कुणी सांगितलं? जिजाबाईंनी विचारले. खरं आहे, राजे कडेकोट पहाऱ्यातून सुटून गेले. राजे राजगडाच्या वाटेवर आहेत. चिंता करण्याचं काही कारण नाही. अरे पण कुणी सांगितलं? स्वप्न पडलं का? नाही मासाहेब, महादेव आला आहे. कुठं आहे? उठू नका मासाहेब, मी बोलावतो. दाराजवळ सारे ऐकत उभी असलेली मनोहारी फडाकडे धावली. एकच आनंद उसळला. बिचारा महादेव उत्तरे देता देता दमून गेला. जिजाबाईंनी देव्हाऱ्यापुढे जाऊन मस्तक टेकले. मोरोपंतांनी राजांचा निरोप जिजाबाईंना सांगितला. मग तोफांची आज्ञा व्हावी. अरे पेशवा ना तू, कसं विसरतोस? रात्र होऊ दे, गडाखाली मेणा जाऊ दे, पथकासहित गडावर परत येऊ देत, गडाचे पहारे जारी करा, सकाळी तोफांचे आवाज करा, राजे गडावर आल्याचं जाहीर करा. रात्री मोरोपंत शाही पालखी घेऊन गडाखाली उतरले. मध्यरात्रीच्या सुमारास शाही पालखी गडावर आली. पालखीचे पडदे सोडले होते. सकाळी गडावर बातमी पसरली, राजे आले. गडावरून तोफांचे आवाज होत होते. राजे आजारी होते पण गडावर पोहोचले होते.
दक्षिणेतल्या मिर्झा राजांना ती बातमी कळली. त्यांनी औरंगजेबाला कळविले. राजगडाचे पहारे सक्त झाले. येणारा प्रत्येक माणूस खात्री करून आत घेतला जात होता. मोरोपंतांच्या हुकुमाखेरीज कुणाला गड उतरता येत नव्हता. अधुना पंचमभागस्य पंचविंशत्तमी कथा एषा. शिवाजीराजे बैराग्याच्या वेशात मार्ग आक्रमित होते. चांदा इंदूर या परगण्यातून राजे भागानगर मुलुखात आले. सृष्टीचे बदलणारे परिचित रूप पाहून राजांना हुरूप येत होता. चालण्याच्या कष्टांचा विसर पडला. संध्याकाळ होत आली होती. एक चिमुकले गाव झाडीच्या कुशीत वसले होते. गावावर धूर उठत होता. निराजीपंत म्हणाले, राजे, त्या गावात आश्रय घेऊ. ठीक आहे. चारही बैरागी त्या दिशेने चालू लागले. गावाजवळ येताच गावकरी कुतूहलाने त्या बैराग्यांकडे पाहत होते. नीराची चौकशी करीत होते. गावात धर्मशाळा नव्हती. एका कुळवाड्याने त्यांचे स्वागत केले. घराच्या कट्ट्यावर जागा दिली. हातपाय धुवून राजांनी आपली घोंगडी पसरली. निराजीने आसन घातले. निराजी बसताच बाकीचे सारे बसले. निराजीपंतांना बाकीचे म्हणाले, महाराज, लोक केवढे भाविक आहेत नाही. निराजीपंत म्हणाले, आनंद, दारी आलेल्या अतिथींचे स्वागत हा तर हिंदूंचा आचार. अशी भोळी निरागस माणसं समाजात आहेत म्हणून तर आपल्यासारख्या बैराग्यांचे दिवस जातात. त्या कुळवाड्याची पत्नी बाहेर आली. वाळल्या शेंगा बैराग्यांच्या मध्ये ठेवून साऱ्यांना नमस्कार करून ती आत गेली. कुळवाडी बाहेर आला. शेंगांकडे बोट दाखवीत तो म्हणाला, घ्या महाराज. सर्वांनी विचारले, तुमचं नाव काय. रावजी पाटील म्हणत्यात मला. तुम्ही पाटील आहात. निराजींनी विचारले. रावजी हसला. म्हणाला, महाराज, घराण्याची पाटीलकी होती. मोगलाईत गेली. नाव राहिलं. नाव पाटील, पण पोट भरायची पंचायत. ती पाळी जास्त दिवस राहायची नाही. राजे म्हणाले, निराजी म्हणाले, पाटील, आमचा आनंद भविष्य चांगलं जाणतो. त्याचे बोल खोटे व्हायचे नाहीत. पाटील उठला. राजांचे पाय धरीत तो म्हणाला, आनंदजी, गरिबाचं कल्याण होईल. तुमच्या तोंडात साखर पडो. रात्री पाटलाच्या पत्नीने साऱ्यांच्या हातावर भाजी भाकर ठेवली. गरम भाजी भाकर पाहून राजे म्हणाले, आई, तुमचं कल्याण हो. त्या बाईने राजांच्याकडे पाहिले. तिचा संताप उफाळला. ती म्हणाली, बाबांनो, हाती घास आला तो गप खावा. राखलं असतं तर 2 गोड घास खायला घातले असतं. पण त्यो शिवाजी हाय नव्ह. त्यो गोड घास कसा गिळू देणार. सारे चपापले. आश्चर्य न दाखविता राजे म्हणाले, काय केलं शिवाजीनं. आता मोगलाईत आम्ही सापडलो. तो काय आमचा गुन्हा हाय वय. शिवाजी राजाचं सरदार ते प्रतापराव आनंदराव तेलंगराव. अख्खा मोगलाईत धुमाकूळ घातलाय. गावं लुटली. बादशहानं पकडलं होतं. म्हण तिथंच मेला असता तर बरं झालं असतं. शिवाजी सुटला म्हणजे तुम्हास ठावं नाही. पाटलाने विचारले. आम्ही बैरागी शिवाजीची चौकशी कशाला करतो. निराजींनी सांगितले. शिवाजी राजा सुटला एवढंच नव्हं तर गडावर पोचला बी. साऱ्या गडांवरनं तोफा झाल्या असं राजे म्हणाले. पण आई म्हणते ते खरं. पाटील म्हणाला, तिचं काय ऐकता. परड्यातलं लाकूड गेलं तरी 6 महिने कलकलणारी ही बायकांची जात. ह्या मुसलमानांचा लई माजोर झाला होता. जशा राजांच्या फौजा आल्या तशी नांगी टाकून बसल्यात. आता वाळल्याबरोबर वलं जरा जळायचंच. राजांनी भाकर खाल्ली. घोंगडी पसरून राजे झोपी गेले. पहाटेला पाटलाचा निरोप घेऊन बैरागी मार्गस्थ झाले. थोड्याच दिवसांनी राजे आपल्या भागात आले. त्या आमराया, डोंगरदऱ्या, नजरेत येणारे दूरचे गड. निराजीपंत म्हणाले, राजे, आपण आपल्या मुलखात आलो. आता प्रगट व्हायला काही हरकत नाही. नाही निराजीपंत, गडावर गेल्याखेरीज हे मुळीच करायचं नाही. निराजीपंत काही बोलले नाहीत. भर उन्हाचे राजे रस्त्यावरून जात होते. निराजीपंतांनी राजांना थांबण्याची खूण केली. घोड्यांच्या टापांचा आवाज कानांवर येत होता. आवाज मोठे होत होते. रस्त्यावरून उधळत येणारे अश्वपथक नजरेत आले. भरधाव वेगाने अश्वदळ येत होते. 4 बैरागी रस्त्याच्या बाजूला झाले. अश्वदळ नजीक आले. घोड्यांचे लगाम खेचले गेले. अग्रभागीचा सरदार पायउतार झाला. राजांनी प्रतापराव गुजरांना चटकन ओळखले. प्रतापराव सरळ बैराग्यांच्या जवळ आले. निराजीपंत अग्रभागी होते. प्रतापरावांनी आदराने वंदन केले. निराजीपंतांनी आशीर्वादासाठी हात उंचावला. प्रतापराव म्हणाले, बैरागी, आपण कोण देशीचे. आम्ही काशीचे बैरागी. मग दक्षिणेत बरे उतरला. निराजी कुबडीशी चाळा करीत म्हणाले, बेटा, बोलून चालून आम्ही बैरागी,
परमेश्वराच्या धर्तीवर फिरायला बंदी कसली? जिकडे पुढा तिकडे मुलूक थोडा. प्रतापराव क्षणभर त्या बैराग्याला निरखीत उभे राहिले. ते हात जोडून म्हणाले, महाराज, एक संकट आहे, ते टळेल का? आपण सांगू शकाल? निराजीपंत म्हणाले, बेटा, तो योग मला नाही, पण माझा हा शिष्य आनंद आहे, त्याला हा योग आहे. तो भूत भविष्य जाणतो, तू त्याला विचार. राजे थक्क झाले. राजे सावरून उभे राहिले. प्रतापराव नजीक आले. ते म्हणाले, महाराज, कृपा व्हावी. प्रतापराव त्या बैराग्याकडे पाहत होता. भगवी कफनी, डोक्याचा रुद्राक्षमंडित जटाभार, कपाळावर गालांवर केलेले भस्मलेपन, गळ्यातल्या माळा यांनी त्या बैराग्याचे तेज आणखीन वाढले होते. बैराग्याने डोळे मिटले. तो म्हणाला, बेटा, काय संकट आहे? प्रतापरावांनी पाहिले. स्वार बरेच लांब होते. प्रतापरावांनी शंकेने विचारले, महाराज, खरोखरच आपण भूत भविष्य जाणताना? बैरागी संतापला. उग्र मुद्रा धारण करीत तो म्हणाला, संशयात्मा, बेटा, आमची परीक्षा करतोस? अरे, मी तुला पुरा जाणतो. कुर्तोजी ना? प्रतापराव ही राजानं लावलेली उपाधी. आज तुझ्या हातांखाली 1000 स्वार मला दिसतात. तू सेनापती आहेस. आणि ऐक, तुझा राजा अद्यापही गडावर आलेला नाही. तो गडावर पोहोचला हे साफ खोटं आहे. तुझा राजा केव्हा भेटेल हे तुला विचारायचं होतं ना? धन्य महाराज, म्हणत प्रतापरावांनी बैराग्याचे पाय शिवले. महाराज, चूक झाली, क्षमा व्हावी. आमचे राजे अद्याप गडावर आले नाहीत, त्याच चिंतेत आम्ही आहोत. बैराग्याने आनंदाने डोळे मिटले. दीर्घ श्वास घेतला. आपले नेत्र प्रतापरावांवर स्थिर करीत तो म्हणाला, बेटा, चिंता करू नको. तुझा राजा सुखरूप आहे, पण भेटतील केव्हा? अगदी नजीकच्या काळात. या सप्ताहात तू राजांचे पाय शिवत असलेला मला दिसतो आहेस. प्रतापराव आनंदित झाले. त्यांनी हात जोडले. महाराज, तसं झालं तर माझे हात स्वर्गाला लागतील. आपल्या हातातल्या सोन्याच्या कड्याकडे पाहत प्रतापराव म्हणाले, महाराज, आपलं भविष्य खरं ठरलं तर खुद्द राजांनी आपल्या हातांनी या हातात घातलेलं कडं मी तुमच्या हाती घालीन. त्यात आम्हालाही आनंद आहे. प्रतापरावांनी एकदम विचारले, पण महाराज, आपला मुक्काम कुठं? आनंद हात उंचावत म्हणाला, बेटा, चिंता करू नकोस. तुझा राजा जेव्हा येईल तेव्हा मीहून तुझी गाठ घेईन. मी तिथंच असेन. बैराग्यांना वंदन करून प्रतापराव आपल्या अश्वदळासह दौडले. दाबून ठेवलेले निराजीपंतांचे हसू उफाळले. राजे गंभीर झाले. म्हणाले, निराजीपंत, पण मासाहेब आम्हाला ओळखतील ना? निराजीपंत गहिवरले. ते म्हणाले, राजे, आईची नजर फसायची नाही. पायांशी सदैव निगडीत असलेली नजर एक वेळ फसेल, पण सदैव डोळ्यात गुंतलेली नजर चुकेल कशी? राजांनी दीर्घ निश्वास सोडला आणि ते भरभर चालू लागले. अधुना पंचमभागस्य षट्त्रिंशत्तमी कथा एषा. राजांना राजगडाचे दर्शन झाले आणि राजांची पावले अडखळली. सूर्य माथ्यावर चढत होता. साऱ्यांचीच ती अवस्था झाली होती. निराजीपंत म्हणाले, राजे, केवळ दैव बलवत्तर म्हणूनच हा दिवस दिसत आहे. हो निराजीपंत, भवानीची कृपा. त्या गडात एक जीव आहे, त्याचे आशीर्वाद. चला पंत, आता एक क्षणही वाया घालवू नका. ते पाय पाहीपर्यंत आता जीवाला चैन पडायचं नाही. राजे राजगडाच्या प्रथमद्वारी आले. 4 बैराग येताना पाहून पहारेकरी पुढे झाले. हवालदाराने विचारले, कुठं निघाला महाराज? निराजीपंत म्हणाले, बेटा, तुझं कल्याण असो. आम्ही भिक्षेसाठी गडावर जात आहोत. हवालदार म्हणाला, महाराज, पेशव्यांच्या हुकुमाखेरीज आपल्याला गडावर जाता यायचं नाही. बैराग्यांनाही मज्जाव? माझा नाईलाज आहे, हवालदार म्हणाला. चौघे बैरागी एकमेकांकडे पाहत होते. राजांनाही काय बोलावं सुचेना. तेवढ्यात हवालदार म्हणाला, बाजूला व्हा, सेनापती येतायत. चौघे बैरागी बाजूला झाले. प्रतापराव, आनंदराव आणि तेलंगराव पायी गड चढत होते. मागे रक्षक चालत होते. प्रतापराव दरवाजापाशी आले. त्यांचे लक्ष बैराग यांच्याकडे गेले. प्रतापराव धावले. ते पाया पडले. प्रतापरावांनी विचारले, महाराज, आपण इथं का उभे? आम्ही भिक्षेसाठी आलो होतो, पण आम्हाला मज्जाव करण्यात आला. शिवाजीराजांची आई विपुल धर्म करते असं ऐकून आम्ही आलो होतो. महाराज, मी आपल्याला ओळखतो. आपण गडावर जाऊ शकता. गडावर आपण भेटूच. प्रतापरावांनी चौकीदारांना सांगितले आणि प्रतापराव आपल्या अनुयायांसह गड चढू लागले. मागून बैरागी जात होते. जिजाबाई देवघरात होत्या. देव्हाऱ्यात जगदंबेची मूर्ती उभी होती. जिजाबाई आपल्या पूजेच्या शिवलिंगावर बिल्वदळं टाकीत होत्या. तोंडाने शिवा शिवा म्हणत होत्या. उजव्या हाताला बेलाची तपके भरून ठेवली होती. आपली हलणारी मान सावरीत जिजाबाई थरथरत्या हाताने
एक एक बेलपान देवावर सोडित होत्या. जिजाबाईंचा हा नित्याचा कार्यक्रम झाला होता. मोरोपंत देवघरात आले ते दृश्य पाहून मोरोपंत अडखळले. अकारण मोरोपंत खाकरले. जिजाबाईंनी वळून पाहिले. कोण? मोरोपंत. का आलास बाबा? मासाहेब, दारी 4 बैरागी आलेत, आपलं दर्शन मागतात. जिजाबाईंनी परत बेल उचलला. त्या म्हणाल्या, जा बाबा, त्यांची समजूत घाल, त्यांना हवी ती भिक्षा घाल. सारं करून थकले मी. अभिषेक झाले, अनुष्ठानं झाली, दानधर्म झाला, पण माझा शिवबा मला दिसत नाही. त्याशिवाय डोळे मिटत नाहीत. चांगलेपणानं पाठवताना मोरोपंत बाहेर गेले. जिजाबाई परत पूजेत गर्क झाल्या. काही वेळाने मोरोपंत पुन्हा आत आले. ते जिजाबाईंना म्हणाले, मासाहेब, आपलं दर्शन झाल्याखेरीज बैरागी जागचे हलत नाहीत, त्याशिवाय काही स्वीकारायला पण तयार नाहीत. जिजाबाईंनी बेलपत्र सोडले, देवाला नमस्कार केला. त्या म्हणाल्या, बैरागीसुद्धा हट्टी बनलेत ना. येते बाबा, आता कुणाचे शाप नकोत मला. जिजाबाई गुडघ्यांवर हात ठेवून उठत होत्या. मोरोपंत धावले. त्यांनी हातांनी जिजाबाईंना सावरले. जिजाबाई म्हणाल्या, आताशा तोल जातो बघ. मासाहेब, वय झालं, उपास सोसत नाहीत, मग मरण का रे येत नाहीत. जिजाबाई एकदम म्हणाल्या. आपल्याशीच बोलल्यासारखे त्या बोलत होत्या. कुठं भटकत असेल पोर, शिवबा मोठा आहे, सारं सोशील तो, पण जीव तुटतो तो त्या कोवळ्या पोरासाठी. मोरोपंतांनी अश्रू टिपले. जिजाबाईंच्या ते ध्यानी आले नाही. मोरोपंत म्हणाले, मासाहेब, बैराग्यांना भेटून थोडा वेळ पुढच्या महालात यावं. का रे? सारे गोळा झालेत, काहीतरी ठरवायला हवं. बरं. जिजाबाई बाहेर निघाल्या. तोच पुतळाबाई धावत आल्या. म्हणाल्या, मासाहेब, बाहेर निघालात? खुळी का? बाहेर कुठं जाऊ? बाहेर बैरागी आलेत म्हणे, त्यांना भेटायला हवं तर तू पण चल. पुतळाबाईंच्या हाताचा आधार जिजाबाईंनी घेतला. दुसऱ्या बाजूला मोरोपंत चालत होते. जिजाबाई सदरेवर आल्या. जिजाबाईंच्या वर नजर जाताच राजे उभे राहिले. आईला ते पाहत होते. श्वेतवस्त्र परिधान केलेली आई, केस संपूर्ण पांढरे पडलेले, आपल्या हलणाऱ्या मानेने पाणावलेल्या डोळ्यांनी जिजाबाई सदरेवर उभ्या होत्या. त्या थकल्या भागल्या जीवाला पाहताच राजांचे डोळे पाणावले. राजे भारावल्यासारखे पावले टाकीत जिजाबाईंच्या जवळ गेले. चौकाच्या पायऱ्या चढून सदरेवर येताच त्यांनी एकदम जिजाबाईंच्या पायांवर डोके ठेवले. पुतळाबाई, मोरोपंत मागे सरले. गडबडीने मागे सरण्याचा प्रयत्न करीत जिजाबाई म्हणाल्या, अरे, आजवर थोडे का अपशकून झाले? बैरागी कधी पाया पडतो का? त्याचवेळी कानांवर आवाज आला, मासाहेब, तुम्ही आम्हास ओळखलं नाही. जिजाबाईंच्या अंगातून शेकडो झिंझिण्या उठत होत्या. आवाज परिचयाचा होता. तो ऐकण्यासाठी जीव आतुरला होता. बैरागी उठत होता. मोरोपंत, पुतळाबाई भान हरपून बैराग्याकडे पाहत होते. जिजाबाई निरखित होत्या. राजांच्या खोबणीत बसवलेल्या तेजस्वी नेत्रांवर जिजाबाईंची नजर खेळली आणि ते डोळे झुकले. तेच भव्य कपाळ, तो ओठाकडे किंचित झुकलेला धारदार नाकाचा शेंडा. मासाहेब उद्गारल्या, शिवबा, आणि दुसऱ्याच क्षणी राजांनी एकच आनंद कल्लोळ उसळला. निराजीपंत धावले. पुतळाबाई आत पळत गेल्या. दारात येणाऱ्या मनोहारीशी त्यांची टक्कर झाली. काय झालं राणीसाहेब, धावलात का? पुतळाबाईंनी मनोहारीला मिठीत घेतले. पटकन तिचा मुका घेतला. त्या लाजून म्हणाल्या, स्वारीचं येणं झालं. जिजाबाईंना राजांनी महालात आणले. त्यांना बैठकीवर बसवले. राजे म्हणाले, मासाहेब, बसावं, जरा शांत व्हा, मग खूप बोलू. डोळ्यातले अश्रुपुशीत जिजाबाई म्हणाल्या, शिवबा, शंकराची उपासना करीत होते ना, अगदी त्या रूपात प्रकटलास. सारा महाल भरून गेला. दासदासी सर्व राण्या सारे गोळा झाले. कुणाला मर्यादा राहिली नाही. राजे उठले. जिजाबाईंची परवानगी घेऊन ते महालाबाहेर आले. दप्तरीच्या खोलीत निराजीपंतांभोवती सारे गोळा झाले होते. दारात राजांना पाहता साऱ्यांच्या माना मुजऱ्यासाठी लावल्या. मान वर केली तेव्हा बैराग्याच्या वेशात उभे असलेले राजे रडत होते. प्रतापरावांचा अजूनही विश्वास बसत नव्हता. ते उद्गारले, महाराज, आपण? हां, मीच तो. आम्ही सांगितलं होतं ना, जेव्हा तुमचे राजे प्रगट होतील तेव्हा आम्ही तुमच्याजवळ असू. पण प्रतापराव, तुम्ही आमचे सेनापती, निदान तुम्ही तरी आम्हाला ओळखायला हवं होतं. राजांची भरलेली नजर प्रतापराव, आनंदराव, तेलंगराव, अनाजी, बाळाजी, मोरोपंत यांवरून फिरली. राजांचा कंठ परत भरून आला. समोर असलेल्या प्रतापरावांच्या खांद्यावर हात ठेवून राजे म्हणाले, तुमचे अनंत उपकार आमच्या राज्यावर आहेत.
आम्ही शत्रू घरी सापडलो, कैद झालो, अनेक मास लोटले, तरी राज्याची घडी एवढीही बिघडू दिली नाहीत. एवढंच नव्हे तर आम्ही नसता आमचं कार्य चालू ठेवलं. हे तुमचे उपकार कधी फिटायचे नाहीत. मोरोपंत अनाजी, ही ताकद तुमची असली तरी राज्य उभारणीला माझीही गरज लागणार नाही. राजांना पुढे बोलवेना. त्यांनी आपले अश्रू पुसले, श्वास घेतला. साऱ्यांची अंगे राजांच्या बोलांनी रोमांचित झाली होती. अनाजी दत्तो म्हणाले, महाराज, बाळराजे कुठं आहेत? राजांनी निराजी पंतांकडे पाहिले. राजांच्या मुठी वळल्या गेल्या. ते म्हणाले, नको तो प्रश्न विचारला. राजांनी डोळे मिटले. ते म्हणाले, बाळराजांचा काळ झाला. बाळराजे आम्हाला सोडून गेले. राजांनी डोळे उघडले तेव्हा सारे भयभीत झाले होते. सर्वांचे डोळे दरवाजाकडे वळले होते. राजांनी गरकन वळून पाहिले. दाराशी जिजामाता उभ्या होत्या. तो प्रश्न विचारायला आल्या होत्या. त्याचे उत्तर मिळाले होते. राजे उद्गारले, मासाहेब. जिजाबाई रडत माघारी वळल्या. तर पावले टाकीत त्या जात होत्या. राजांना काही सुचेना. राजे माघारी वळले. जिजाबाईंच्या पाठोपाठ राजे महालात आले. जिजाबाई बैठकीवर अंग टाकून रडत होत्या. त्यांनी टाहू फोडला. बाळराजे मला टाकून कसे गेला? कुणी परवानगी दिली? आनंदाने वेडावलेल्या महालावर दुःखाची वीज कोसळली. तो धक्का मोठा होता. एकच आकांत महालात उसळला होता. राणीवशाच्या आक्रोशाला सीमा राहिल्या नाहीत. राजे जिजाबाईंच्याकडे धावले. जिजाबाईंना उठवीत ते मोठ्याने म्हणाले, बासाहेब, आमचं जरा ऐका. जिजाबाईंनी राजांचा हात झिडकारला. तोंडात आपली बोटे चावीत मागे सरकत जिजाबाई म्हणाल्या, काय ऐका राजे? नको ते ऐकलं. आणखीन काय ऐकू? थोड्या मोठ्यांच्या राजकारणात हकनाक माझं पोर हरवलं. राजे, निदान त्या सईला दिलेल्या वचनाची तरी आठवण ठेवायची होती. महालात कोणाचा धरबंध राहिला नव्हता. राजे जिजाबाईंना म्हणाले, मासाहेब, आमची शपथ आहे, जरा देवघरात चला. देवघरात? आता कोण आहे तिथं? ते देवघरात जाऊ? अरे, माझा बाळकृष्ण गेला. त्या रित्या गाभाऱ्यासमोर कशाला जाऊ मी? राजांनाही अश्रू आवरणे कठीण गेले. राजांनी जिजाबाईंचे दंड धरले. बळेच त्यांना उभे केले. हातांनी सावरीत ते जिजाबाईंना घेऊन देवघरात गेले. देवघराचे दार पुढे ढकलले. राजे जिजाबाईंना म्हणाले, मासाहेब, जरा ऐका. त्या कठोर आवाजाने जिजाबाईंचे रडणे थांबले. त्या राजांच्याकडे पाहत होत्या. देव्हाऱ्याच्या समईच्या प्रकाशात भवानी व बेलांनी आच्छादित शिवलिंग दिसत होते. राजे म्हणाले, मासाहेब, आम्ही तुम्हाला नंतर सांगणार होतो. नाईलाजानं आता सांगावं लागतं. तुमचे बाळराजे सुखरूप आहेत. शिवबा, ह्या जगदंबे शपथ, मार्ग धोक्याचा म्हणून त्यांना मथुरेत ठेवला आहे. पण जी बातमी आता उठली तीच कायम टिकली पाहिजे. बाळराजे शत्रू मुलुखातून घरी येईपर्यंत तुम्ही सुद्धा तीच सामील झालं पाहिजे. राजे, ऐका मासाहेब, जोवर तुमचे बाळराजे तुम्हाला भेटत नाहीत तोवर आम्ही शपथेला बद्ध आहोत. आमच्या जीवाला स्वस्थता लाभणार नाही. बाळराजांच्या मृत्यूची बातमी आपोआप दिलीला जाईल. शोध थांबेल आणि बाळराजे सुरक्षित घरी येतील. शिवबा, तुझ्या असल्या राजकारणात साध्या माणसांची आतडी तुटतात रे. चला मासाहेब, तुम्हालाही ह्या खेळात भाग घ्यायला हवा. हे चुकूनही कोणाला कळता कामा नये. बाळराजांची सुरक्षितता त्यावर अवलंबून आहे. राजे जिजाबाईंना घेऊन देवघरातून बाहेर आले. महालात जिजाबाईंना बैठकीवर बसविले आणि जिजाबाईंनी लोडावर मान टाकली. आपले डोळे पुशीत राजे उठले आणि सरळ आपल्या महालात गेले. खालच्या महालात उठणारा आक्रोश तेथेही ऐकू येत होता. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन्मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.